माझं नाव सात्विक सावंत. मी आचार्य अकॅडमीमध्ये इयत्ता 10वीमध्ये आलो. मी माझी जर्नी सांगतो तुम्हाला थोडक्यात. 10वीमध्ये आल्यानंतर इथल्या टीचर्सनी माझे बेसिक्स क्लिअर झाले इथं. मग 10वी छान गेली, मला 91% पडले. मग 11वीमध्ये ॲडमिशन घेतलं. हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं होतं आणि आल्या माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की हॉस्टेलला काय आपला अभ्यास होणार नाही, आपल्याला हॉस्टेल सोडून रूमवर जायचं आहे. घरच्यांना सांगितलं मी हॉस्टेल, मग ॲडमिशन कॅन्सल केलं, रूमवर राहायला गेलो आणि तिथून सुरू झाला माझा डाऊनफॉल. म्हणजे मी पूर्ण अभ्यास सोडून दिला, फक्त लेक्चरला जायचो आणि रूमवर यायचो. मी आधी टॉपर बॅचला होतो आणि मी टॉपर बॅचसुद्धा सोडून दिली ती आणि 11वीच्या एंडिंगला तर मी लेक्चरला जायचंसुद्धा बंद केलं होतं. म्हणजे 11वीच्या एंडिंगला माझा स्कोअर 250, 230 असा जायचा. पण 12वी चालू होणार होती. मग मला असं कळलं की बाबा चुकतं आहे आपलं, काहीतरी केलं पाहिजे आता. मग 12वी चालू झाल्यापासून अभ्यास चालू केला. टीचर्स चांगले भेटले, टीचर्सनी करून घेतलं माझ्याकडून आणि सिलेबस माझा 11वीचा जवळजवळ अर्धा राहिला होता. तो मी 12वीचा सिलेबस कंप्लीट झाल्यावर सगळा माझा सिलेबस कवर केला आणि मॉक टेस्ट चालू झाल्या. मग सुरुवातीला स्कोअर कमी आला, पण जसं जसं मी ॲनालिसिस करत गेलो तसा स्कोअर वाढला. मग 650पर्यंत स्कोअर वगैरे गेला. थँक्यू.